माझं नाव मधुकर इंद्रराव चव्हाण, आंबेवाडी. मी अजितदादाचा एकदम जवळचा, कॉलेज जीवनातला जवळचा मित्र. अजितदादा 1977 ते 1981 ह्या काळात कोल्हापूरमध्ये शिकायला होते. त्यावेळी दादा थोरात बंगल्यावर स्टुडंट्स रूम्समध्ये, स्टुडंट विद्यार्थ्यासाठी ज्या रूम्स होत्या तिथं राहायला होते. त्यांच्याच रूममध्ये माझा एक वर्गमित्र अरविंद सातो म्हणून राहत होता आणि तिथं माझं जाणं येणं होतं. त्याच्यामुळे दादांची आणि माझी ओळख झाली आणि तिथनं मैत्रीत रूपांतर झालं. त्यानंतर दादा कायम आपलं कॉलेज सुटलं की आमच्या कॉलेजवर येऊन थांबायचे आणि तिथं आम्ही 2-2 तास कायम गप्पा ठोकत असायचं कॉलेजवर आमच्या. त्यावेळी माझ्या मित्राला एक मोटरसायकल होती इंडियाना, परत माझी बुलेट होती. आम्ही सगळा ग्रुप तिथं थांबायचा आणि तिथनं मग अगदी जेवायला जायच तोपर्यंत 12-12:30 पर्यंत आम्ही सगळे तिथे कॉलेजवरच असायची. म्हणजे तिथनं हालूच वाटायचं नाही असं. आणि दादांची कपडे जी होते ना ते एकदम एकदम टॉप टिप. त्यावेळी तुम्हाला सांगतो मी, अमजद खानचा एक पिक्चर आला होता, त्यावेळी त्यांनी पठाणी ड्रेस घातला होता अमजद खाननी. तर दादानी पुण्यावर जाऊन तो ड्रेस शिवून आणला होता स्वतःसाठी. तर तो ड्रेस म्हणजे सगळी पोरं बघत बसायची कॉलेजवर. अजितदादांनी पठाणी ड्रेस घातला होता. तो अजून प्रसंग मला आठवतोय की अजितदादाच्या अंगात पठाणी ड्रेस आणि त्यांची स्वतःची फॅट होती. त्या फॅटचा नंबर होता 99. असं उभारलंय की गोखले कॉलेजवरची सगळ्या जी मुलं जायची ना ती सगळी दादाकडे बघत बसायची. म्हणजे त्यांचं इतकं शिस्तपणं. किंवा रात्रीच आम्हाला घ्यायचं आणि बच्चनचं कुठलं पिक्चर लागलं की त्यांना बच्चनचं फार आवड होती. बच्चनचे पिक्चर बघायला घेऊन जायचे. असं म्हणजे की कोल्हापुरात असले की कायम आम्हाला घेऊन फिरायचं. त्याच्यानंतर मग आमची एकदम चांगली मैत्री झाली. मग एकदा मला म्हटले चला आपण पुण्याला गणपती बघायला तुम्हाला घेऊन जातो. मग ते डिझेल गाडी पाहिजे. मग तिने इंदुराव पाटलांना फोन केला चेअरमन बिद्रीच्या. त्यावेळी इंदुराव पाटील चेअरमन होती बिद्रीला. तिने ना मोठी डॉज गाडी दिली. एवढी मोठी गाडी बघितली आम्ही घाबरलोच. तर अजितदादा इतके व्यवस्थित चालवते गाडी, एवढी मोठी गाडी प्लॅमोथ. तर ती डिझेल गाडी घेऊन आम्ही पुण्याला घेऊन गेले. तिथून पुण्याला जाण्यापूर्वी तिने आपल्या शेतावर नेलं काठेवाडीला. काठ्याची वाडी घरी गेलो आम्ही. चहा नाश्ता वगैरे केला, तिथं थांबलो, शेती बघितली त्यांची सगळी. आणि तिथनं आम्ही मग पुण्याला गेलो. पुण्याला रात्रभर आम्हाला गणपती दाखवले आणि येताना मग आम्हाला कोल्हापूरला घेऊन आले. त्यांच्यानंतर असंच एकदा आम्हाला ते घेऊन गेले याला, आणि अजून आमचे काही मित्र होते आणि आम्ही गेलो मग ट्रिपला जोगफॉलला. जोगफॉलला तिने त्यांच्या ह्याच्यावर सर्किट हाऊस विश्रामगृह बुक केलं आणि आम्हाला तिथं राहायची व्यवस्था केली. तिथनं आम्ही गोकुळ महाबळेश्वरला गेलो. असं त्या जंगलात आम्ही 2-3 दिवस मजा करत अजितदादांच्यावर आमचा प्रवास होता. ह्या सगळ्या आठवणीच आहेत. म्हणजे ह्या कॉलेज जीवनातल्या आठवणी आहेत. आणि काय त्यांच्याकडे एचडी गाडी असायची, फॅट असायची आणि त्यांचं स्वच्छतेवर लय, म्हणजे त्यांना वागवं काय खपायचं नाही. म्हणजे कुठलंही व्यसन होतं त्यांना. पण कपडे टापटीप, बूट टापटीप, रूम त्यांची स्वच्छता, बातम्या ऐकणे आणि मित्रांच्यावर सरसर कधीच ते रागवले नाहीत किंवा काय नाहीत किंवा कधी चुकीचं वागलं नाहीत. आणि मित्र आम्ही पण हसत खेळत त्यांच्या संग मजा करत राहायचं. कोल्हापुरातनं फिरणे, इकडं तिकडं जाणे असं. पण ते पुण्याला 15-20 दिवसात ना की आठवड्यात एकदा जायचेच ते. त्यांचं सगळं तिकडं शेती वडील. आणि कसं मधल्या काळात कॉलेजला असताना 1978च्या दरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्याच्यानंतर त्यांचं थोडं कॉलेजकडे दुर्लक्ष झालं. आणि त्यावेळी कॉलेजला सेमिस्टर पद्धत होती. म्हणजे कसं एक सेमिस्टर फेल झालं तर पुढं ढकलायचेत ना, म्हणजे एटीकेटी द्यायची, पुढच्या वर्गात द्यायचे. असं करत करत ते त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन पुरं झालं नाही त्यांच्या त्या वडिलांच्या निधनामुळे. त्यामुळे असं आमचा एक त्यावेळीची असा एक ग्रुप होता, मैत्री होती. तिथं त्यांच्या भागातली काही मुलं तालमीत असायची, त्यांना आम्ही भेटायला जायचं. त्यावेळी काही जमीनदाराची पोरं तालमीत असायची त्या भागातली, तर त्यांना भेटायला जायचं. असं त्यांचं एक मस्त आठवण होती की त्यांना हे पांढरा तांबडा मटण किंवा मिसळ ह्या गोष्टी आवडायच्यात. आणि असं वावगं काय त्यांना फार हे नाही, म्हणजे असं वेगळं काय त्यांना फार नाही. पण ह्या ज्या कोल्हापुरातल्या प्रसिद्ध गोष्टी होत्या ह्या, एक मिसळ खायला जाणे, वडापाव खाणे किंवा भवानी मंडपात जाणे आणि ते राजाभाऊची भेळ खाणे किंवा असं खाऊ गल्ली. मला ते अजूनही मला असं कुठं दिसलं की मधून आहे मारायचे. पण मी कायम त्यांना आता इतकी बिझी असतात ती भेटायची नाहीत. पण आम्ही कधी कोल्हापूरला आलं की सर्किटला जाऊन त्याला मी हाय हॅलो करून यायचा, म्हणजे दिसायचंच. हा नाही मधोच म्हणून आहे मारायचे मला. कधी कधी मधो म्हणायचे, म्हणजे एअरपोर्टवर मी गेलो ना, अरे मधो म्हणून असं हाय मारायचे मला. असं बरेच वेळा त्यांचा मूड कसा असतोय त्याच्यावर राहायचं. पण काय व्हायचं, इतकी गर्दी असायची नाही, त्यातनं बोलता येत नाही. म्हणजे काय काम असलं तर त्यांना त्यांची पद्धत काय होती,
तुम्ही चिठ्ठी द्या. पण बरेच वेळा मी फोन करायचा, म्हणजे याच्या उपमुख्यमंत्री व्हायच्या अगोदर मी त्यांना त्यांच्या बंगल्यावर फोन करायचा. त्यावेळी ते म्हणायचे काय काम असलं किंवा काय असलं तर ते बोलायचे, कोल्हापूरला आले आपण भेटू, कोल्हापूरला बोलू, असं बोलायचे. मग आम्ही पण काय, कसं आहे, इतकं बिझी शेड्यूल असते त्यांचं, आणि आपण पण जाऊन बघत वेळ घेण्यात काही पॉईंट नाही. आपलं काय खरंच काय महत्वाचं काम असलं तर जाणं बरोबर आहे ना. मला काल सकाळी माझ्या एका मित्रानं फोन केला गुजरातमधून, म्हणजे अजितदादांचा तो रूममेट होता, अरविंद सातव म्हणून. त्यानं मला सांगितलं की अरे दादांचा असा असा ऍक्सिडेंट झाला आणि जरा बघ न्यूज लावून. तर मी शेतावर माझा टीव्ही चालला ना, म्हणून मी दुसरीकडे जाऊन बघायला होतं, तर तिथं पण लागना. म्हणून मी परत मोबाईलवर बघितलं, तर मोबाईलवर ज्यावेळी दादांची बातमी आली त्यावेळी ते इंजुर्ड म्हणून आले, ते त्यांना असं असं डिक्लेअर केलं नव्हतं. आणि मग पटकन गाडी काढली आणि मी कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आणून बघ टीव्ही लावून बघतो तर की तिने डिक्लेअर केलं होतं की असा असा विमान अपघात झाला आणि सगळीची सगळी. तेव्हा मला इतका मोठा धक्का बसला की मला कुठून बाहेर पडायची इच्छा झाली नाही. इतकं वाईट वाटलं की एक आपल्या कुटुंबातला माणूस असल्यासारखं वाटायचं. म्हणजे कसं एक आधार वाटतो ना माणसाला की आपल्या पाठीमागे कोणतरी आहे.